नागपूरमधील फुटबॉलपटू विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित झुंड चित्रपट काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला। नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आणि या चित्रपटामध्ये अमरावतीच्या सौरभ अभ्यंकर या तरुणानं देखील काम केलेलं आहे। आपल्या सोबत सौरभ आहे। सौरभ, सध्या झुंड पिक्चर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये गाजतोय। तुला या चित्रपटामध्ये काम करायची संधी मिळाली, कशी तुझी निवड झाली, काय सांगशील? ॲक्च्युली याचं ऑडिशन झालं होतं अमरावतीमध्ये। तर इथे दोन लोकांनी ऑडिशन दिलं होतं, माझा मित्र शुभम कळसकर आणि करण अभ्यंकर माझा भाऊ। तर हे लोकांचं सिलेक्शन झालं होतं आणि यांना नागपूरमध्ये बोलवलं होतं। तर मी त्याच दिवशी अमरावतीमध्ये आलो होतो आणि मी या दोघांसोबत गेलो होतो ऑडिशन पाहायसाठी। तर या लोकांचं ऑडिशन झालं, मग आतमधून मला बोलवण्यात आलं की त्यांनी सांगितलं आमचा पण मित्र आहे जो रॅप करतो। मग मी आतमध्ये गेल्याबरोबर मला डायरेक्ट नागराज मंजुळे दिसले। मी बोललो वाव, इथं डेंजर आहे। मग ते म्हणत होते काय करतो तू, कसं करतं? मग मी त्यांना नाव वगैरे सांगितलं आणि नंबर दे म्हणे। मी म्हटलं हां हां, असं बाईट वगैरे दिलं त्यांनी। आणि मला थोड्यानंतर महिन्यानंतर मला कॉल आला की तुझं सिलेक्शन झालं। मी बोललो एक नंबर। मग तर अमरावती ही कलाकारांची खाण आहे असं म्हटलं जाते। नाळ पिक्चरामध्ये श्रीवास पोकळे जो आहेत याला काम मिळालं, आता तुला देखील काम मिळालंय। पडद्यावर तू मोठ्या झळकला, सोशल मीडियावरला तरुण, काय वाटते मनाला, काय सांगशील? मला वाटते की आम्ही दोघंच नाही तर विदर्भामध्ये खूप सगळे कलाकार आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना योग्य स्थान मिळत नाही आणि योग्य सपोर्ट नाही भेटत। म्हणजे कोणत्याच गोष्टीचा सपोर्ट नाही भेटत त्यांना, पब्लिकली, राजकीयता। आणि आपल्याला असं एक मेंटॅलिटी बनलेली आहे विदर्भाची की हिरो हिरोईन फक्त नागपूर, मुंबई, दिल्लीचेच असतात। पण असे जे कलाकार आहेत त्यांना तुम्ही पण काय म्हणते सपोर्ट करा। तर नागराज मंजुळेंनी इथल्या कलाकारमध्ये ते बघितलं आणि त्यांनी ते पडद्यावर उतरवलं आणि नक्कीच ते त्यात यशस्वी झाले। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे पण या क्षेत्रात जातात सगळ्यांना सपोर्ट करा। साधारणतः किती दिवस या संपूर्ण चित्रपटाचं शूट चाललं, काय अनुभव होते तुझ्यासाठी? हा मोठा पडदा नवीन होता, काय अनुभव होते? खूप मस्त वाटत होतं। ज्या गोष्टी मी टी व्हीत पाहत होतो तर त्या मला डोळ्यासमोर माहिती होत होतं, कशा काय होत होत्या, काय होत होत्या। नवीन नवीन होतं, त्या एक्साइटमेंट होतं। नंतर वाटत होतं की नंतर थोड्या टेक्निकल गोष्टी माहीत होत्या, तर वाटत होतं चल आज आपलं शूट नाही तर आज नाही करू, उद्या आहे तर उद्या करू, असं सगळं माहीत होतं। आणि एवढ्या मोठे जे कलाकार होतं, मेन म्हणजे एक तर मला स्टोरी खूप जास्ती आवडली होती आणि ती मी काय सगळे लोक रिलेट करू शकतात। आणि त्या स्टोरीचा जो मुद्दा होता तो खूप इम्पॉर्टंट होता। आणि मेन म्हणजे महानायक आहे तर खूप मजा वाटत होती। माझ्या फेवरेट डिरेक्टर नागराज मंजुळे, एवढे सगळं जर गोष्टी एकत्र होत असेल तर ऑब्व्हियसली मला खूप काय म्हणते स्वतःबद्दल असं वाटते की मी नशीबवान आहे, मला या गोष्टीमध्ये काम करायला भेटलं। आणि थँक्यू नागराज सर। काय अनुभव होता अमिताभ सोबत काम करायचा या चित्रपटात? मजा आली। त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं की ते दिवसभर काम करत होते, एवढं त्यांचं वय असून पण ते आता पण स्वतःच्या शरीराला एवढं प्रॉपर जपतात। वेळेबद्दल 7चा शूट आहे तर 6:45 वाजता व्हॅनिटीमध्ये रेडी असतात आणि थोडा ब्रेक भेटला की ते त्यांचं लिहिणं वगैरे चालू करतात। तर एवढं प्रोडक्टिव्ह राहतात। तर ते जर एवढे प्रोडक्टिव्ह असू शकतो तर आम्ही तर सध्या तरुण आहे तर आम्ही खूप काही आणखी खतरनाक करू शकतो। तर खूप जास्त इन्स्पिरेशन पण भेटलं, खूप काही शिकायला पण भेटलं आणि मजा पण खूप आली। सेटवर अनेक किस्से घडत असतात, एखादा किस्सा अनुभव सांग त्यामधला की तो आजही आठवतो? तसं तर आहे म्हणा, पण म्हणजे खूप सगळे किस्से आहे, पण एक स्पेशल असं होत होतं की एक अमिताभ बच्चन आहे आणि त्यांच्यासमोर एक डायरेक्ट एरियातले पोरं आहे, आम्ही सगळे असे एरियातले पोरं। तर एक त्या माणसाचं एक स्टँडर्ड आणि या माणसाचं, ते जेव्हा ऑन ग्राउंड जेव्हा ऑन फील्ड मॅच होत होतं, हे लोक यांच्या स्लँगमध्ये बोलत होते, आम्ही फुल आपल्या विदर्भाच्या लँग्वेजमध्ये, आणि ते तरी समजून घेत होते। तर एक म्हणजे जेव्हा असते ना की जर आपलं दोघांचं पण डेस्टिनेशन एक असेल तर फरक नाही पडत कोण कसं आहे की काय आहे, पण ती जर्नी मस्त सुरू राहते। तर मी एकदम केव्हा हा पडद्यावर पण बघितला नव्हता हा अनुभव, तो मला लाईव्ह पाहायला भेटला की डेंजरवाले पोरं ना बच्चन साहेबसोबत जर काम करत आहे तर खूप जास्त मजा येत होती। खूप थोडं असं आधी वाटत होतं रिस्ट्रिक्शन, पण त्या माणसाला काही फरक पडत नव्हता। तर सगळे खुल्या मनानं काम करत होते। तर मी ऑन सेटवर 2 समाजाच्या बाजू पाहत होतो आणि दोन्ही एन्जॉय करत होतो, तर मजा येत होती मला। विदर्भाची भाषा नेहमी चर्चेली जाते, विदर्भाच्या भाषेचं अमिताभने कौतुक केलं का? खूप जास्त। आणि त्याचे डायलॉग पण आहे, तो जेव्हा अमिताभ येते तर विचारते पोट्टे कुठं आहे म्हणते, तर त्यानं मराठी यूज केली आहे। तर मला पाहून चांगलं वाटलं आणि त्यानंतर इकडली हिंदी कायकू वगैरे असं एक नंबर वाटत होतं की भाई हा बच्चन पण आपली लँग्वेज बोलू शकते म्हणून।
काय सांगशील तुझा काय रोल त्या चित्रपटामध्ये आहे? आम्ही जसं नाव आहे झुंड, तर त्या एक एरियाचा तो जो झुंड आहे, जे गँग होती जे तुम्ही पाहताय थिएटर्सवर, त्या गँगमधला त्या झुंडचा मी एक कॅरेक्टर आहे सौरभ म्हणून, जे आम्हाला काय म्हणते अमिताभ बच्चन फुटबॉल शिकवतात. काय नेमका तुझा रॅम्प होता तो टीव्हीच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल? हां, तर मी या गाण्यामध्ये एक रॅपसुद्धा केला आहे. म्हणजे स्पेशली मी रॅप आर्टिस्ट आहे आणि मी यात ॲक्टिंग पण केली आहे. तर मी जो रॅप केला आहे त्याला म्युझिक दिला आहे अजय अतुलनी आणि त्यात सिंगिंग केलं आहे श्रीवल्ली फेम सिड श्रीरामनी. तर त्यात मी थोडा इन्स्पिरेशनल रॅप केला, मी तुम्हाला ऐकून दाखवतो. ये आया समय अभी करने का ख्वाब पूरा खेलेंगे बन के सबकी मौत, समझे जो छपरी बदल उनकी सोच, तू दिखा बिन चप्पल के पैरों का खौफ, तो आजा अब तक के किए हमालिया वो इतिहास को तू बदलने जा रहा, अब तक के जो लोग देते थे गालियां सुनना है तेको वही हाथों से तालियां, तू समझा क्या बालिया इतना आसान नहीं चलना वो मंजिल जो तूने ठान ली भिड़ना उससे, अरे गहरे का काम नहीं शायद तेको तेरे जिगरे की जान नहीं, मेहनत पहुंचाती है मंजिल के स्टेशन, कर ऐसा कुछ जिससे दुनिया ले लेसन, जीने के लिए तो जानवर भी जीते, वक्त आया बनने लफंटर से लेजंड. ये क्या बात आहे. घरच्यांची काय भावना होती जेव्हा तू चित्रपटात दिसला? आता सगळीकडे तुझी चर्चा होती, स्वागताला लोक तुला बोलावतात, काय वाटते आता घरच्यांची काय वाटलं त्यांना घरच्यांना? घरच्यांना तर वाटते की लाईक आधी ते मला नाही म्हणत होते, म्हणजे आई तरी मला सपोर्ट करत होती, डॅड वाटतं नाहीच म्हणत होते, अरे हळ हे आपले कामच नाही म्हणून. पण नंतर जेव्हा हळूहळू होत गेलं ना, आता जेव्हा पडद्यावर पाहत होतो ते लाईक असं प्राऊडली सांगतात की माझा मुलगा या फील्डमध्ये आहे, तो रॅप करतो, तो ॲक्टिंग करतो. आणि ते लाईक त्यांना पण आता स्वतःला वाटते की बाकीचे जे पॅरेंट्स आहे त्यांनी पण त्यांच्या मुलांना असंच या क्षेत्रात काय म्हणते सपोर्ट केला पाहिजे, आणि ते खूप जास्ती खुश आहेत. तू टॉकीजमध्ये चित्रपट पाहायला गेला असेल तेव्हा काय प्रेक्षकांच्या भावना होत्या, काय सांग? सगळे लोक रिलेट करत होते. हा एक असा पहिला पिक्चर आहे की हिच्यात म्हणजे विदर्भाची भाषा यूज झालेली आहे, जे आतापर्यंत लोकांसाठी एलियन भाषा होती, तर ती आज लोक जर पडद्यावर पाहत आहेत तर ते लोक एन्जॉय पण करत आहे मुवमेंट. आणि जे इकडले जे त्यातले जे मुद्दे आहेत ते जेव्हा गांभीर्याने जेव्हा पाहतात, ते जेव्हा असं सिरियसली मनावर घेतात, तर त्यांचे जे हावभाव होते की हिच्यात हसणं पण होतं, लाईक रडणं पण होतं, पण असं नव्हतं हा जस्ट एंटरटेनमेंटसाठी बनवला होता, हा लाईक डॉक्युमेंटरी बनवू शकता तुम्ही. तर ते डॉक्युमेंटरी पाहता पाहता जर कोणी हसत आहे, रडत आहे आणि गाणे आल्यानंतर एन्जॉय करत आहे, तर मला तर फुल डेंजर वाटत होतं की वा मी लाईक एका टाईमपर्यंत टॉकीजमध्ये जाऊन दुसऱ्यांचे मूवीज एन्जॉय करत होतो. पहिली वेळा मी पडद्यावर पाहत आहे स्वतः आणि आजूबाजूला लोक डेंजर रिॲक्शन देत आहे, तर खूप जास्ती खुशी होत होती की खतरनाक काहीतरी आपण चांगल्या गोष्टीत काम केलं म्हणून. एखादा रोल सांगता येईल चित्रपटात केलेला तू? मी रोल म्हणजे सौरभ म्हणूनच आहे माझं तिच्यात नाव, आणि या झुंडसोबत मी जुळलेला असतो आणि आमची फुटबॉलची टीम असते. तर बस असं काय ठरवलंय पुढं करिअर काय करायचं चित्रपटात, काय सांगणार? चित्रपटात तर ॲक्च्युली मला तर मी रॅप करतो आणि मला रॅप क्षेत्रातच समोर जायचं आहे, म्युझिकली मला समोर जायचं आहे. आणि या गोष्टीचा लाईक मला चान्स भेटला. आणि मेन म्हणजे माझे फेवरेट डिरेक्टर होते यात, आणि स्टोरी खूप इम्पॉर्टंट होती. मेन म्हणजे विदर्भ रिप्रेझेंट म्हणून मला मनापासून इच्छा होती, बिग बी होती, तर विषयच नाही, करायला आवडली. तर असंच जर समोर पण मला जर असा चान्स भेटला आणि स्टोरी जर स्पेशली असेल, कारण मी जे रॅप लिहितो ते सामाजिक घटकांवर लिहितो, सामाजिक गोष्टीवर लिहितो, आणि असे जर रिअलिस्टिक जर मूवी जर मला समोर भेटत असेल तर मला मनापासून आनंद होईल त्या गोष्टीत. ॲक्टिंग पण कराल, रॅप पण कराल, जे माझ्यानं होईल ते मी करेन. सर एक शेवटला प्रश्न, काय सांगशील अमरावतीमध्ये अनेक कलाकार आहे, विदर्भात तरुण कलाकार आहे, नेहमी व्हिडिओ बनवत असतात, त्यांना काय तू संदेश देशील? मी त्यांना संदेश देईल की करत राहा, कंटिन्यू करत राहा, कोणाच्या आशेवर बसू नका की तो माझं हे करेल, कोणी काही नाही करत. एक वेळा तुम्ही करत राहा, स्वतःची पब्लिक जनरेट करा, बाकी लोक तुमच्याकडे आपोआप कनेक्ट होतील. आणि सोडू नका, हार नका मानू. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे लोक आहे आपल्या इकडले विदर्भातले, ते प्लीज सगळ्यांना सपोर्ट करा तुम्ही, कारण आपल्या इथला जेव्हा मुलगा जर कुठे समोर जाईल तर इंडस्ट्री आपल्या इकडं यासाठी वेळ नाही लागेल, आणि ते इकडं आले की सगळ्यांना लाईक स्वप्न इझी होईल. म्हणजे जे पण आपण स्वप्न पाहतो प्रत्येकाला काही असं या क्षेत्रात जायसाठी मुंबईत जावं लागते असं काही होईल नाही, आपण इथं पण करू शकतो. बस तुम्ही सपोर्ट द्या, आणि आपल्या आर्टिस्ट लोक, कलाकार लोक, स्पोर्ट्समन लोक, जेवढी ज्यांना जो इंटरेस्ट आहे त्यामध्ये त्यांना सपोर्ट करा, ते नक्कीच भरारी मारतील आणि आपल्या विदर्भाचं नाव खूप जास्ती रोशन करेल. कारण आपल्या इकडं लाईक कोयल्याच्या खानसारखं आहे, हिच्यात डेंजर हिरे आहे, हिरे पडलेले आहे, पण कोणी त्याला पारखत नाही. तर मला वाटते तुम्ही आता सगळ्यांचे डोळे उघडत आहेत, तर तेवढं त्यांना सपोर्ट करा, मजा येईल.
नक्कीच हा झुंड चित्रपटातील कलाकार सौरभ अभ्यंकर होता. अमरावती मधला तो आहे आणि आता त्यांनी जी कलाकारी केलेली आहे त्यामुळे त्याचं नाव आता संपूर्ण विदर्भात झालेलं आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.